महाद्वार पन्नादेवी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा किंवा हिंगोली जिल्ह्यातील महामार्गाचं रेखांकन हे बदलण्यात यावं याबाबतचं निवेदन वसमत येथील 14 गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालय इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मोर्चा वसमत उपविभागीय कार्यालयापर्यंत काढून उपविभागीय अधिकारी माने साहेब यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सर्व शेतकरी बांधव तसंच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं। निवेदनकर्ते शक्तीपीठ महामार्ग बाधित 14 गावातील शेतकरी तसंच ॲडव्होकेट केतन उत्तमराव सारंग राहणार हयातनगर तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि इतर 14 गावातील बाधित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्याकडून 10 महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय, पण तुमच्या माध्यमातून म्हणणं आहे की या शक्तीपीठाला फक्त फुटबॉल लोकांचाच विरोध आहे। साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगून साहेब फक्त फुटबॉल लोकांच्याच शेतातून रस्ता जाणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून रस्ता जात नाही। त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणता की संपूर्ण आमदाराचं आम्हाला समर्थन आहे, तुम्ही आमदाराची आम्हाला नावं सांगा, आम्ही त्या आमदाराकडे घराकडून जाऊन पुन्हा आंदोलन करतो आणि एवढ्यावर तुमच्या नाही ऐकला आज ते आम्ही आंदोलन केलेलं आहे। याच्यामुळं आमच्या जनावरं सगळं बैलगाडी सगळं शेळ्या मेंढ्या बायका मुलं सगळं नाही त्या रस्त्यावर उतरू आणि रस्ता जाम करू याची सरकारने दखल घेतली। 14 गावातील ज्या शेतकऱ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनास दिला आहे त्याविरुद्ध सर्व शेतकऱ्यांचे आवाहन मानतो आणि शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी उपविभागीय अधिकारी यांना मी विनंती करतो। आज वसमत तालुक्यातील 14 गावातील शेतकऱ्यांमार्फत आज रोजी आपण हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं निवेदन देत आहोत। तरी साहेबांना अशी विनंती की या निवेदनाचा पाठपुरावा करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, कारण हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर बसलेला आहे, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही 1 रुपयाचा फायदा नाही ना काही नाही। ज्या शेतामध्ये ज्या रस्त्यामध्ये आमचा एक वाहन जाणार नाही ना आमचा काही विषय जाणार नाही, त्यासाठी आम्ही आमच्या जमिनी काम केलेल्या आहे। ज्या जमिनीमुळे आज आमचे घर चालले जमिनी त्याच्यामधून रस्ता गेल्यावर राहिलेल्या 10, 2, 3, 4 गुंठ्यावर बघायचं काय आम्हाला खात्री आहे साहेब तुमच्याकडून, तुम्ही आम्हाला तुमच्या 4 दिवस नसल्यामुळे वसमत तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाच्या दुसऱ्या बाधित होणारे शेतकरी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं निवेदन आणि त्यांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना या उपविभागीय अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत। त्या आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनातर्फे जशाच्या तशा शब्दामध्ये पोहोचवू याची खबरदारी घेऊ आणि आपलं म्हणणं जे आहे ते जसं तसं सरकारकडे पोहोचवून कशा पद्धतीनं आपल्या मागण्या मान्य होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।